तिथे जे हे हरामखोर जे ते लेडीज आहे ते ताईच्या बद्दल मला ते बोलाबद्दल लेडीच्या बद्दल खूप आदर करतो, बोला मला खूपच वाईट वाटते. पण हे अहो पण ती असे बाई खूप आगाऊ आहे. कोणाला ती लोकांना बाई बोला असं खूप वाईट आहे. पण तुम्हाला जे फसवणूक केली ना खूप चुकीचं आहे लेडीजच्या बद्दल. आणि जो हरामखोर आहे ना तो, त्याला तर चांगला धडा त्यानेच शिकविलं. फसवलंय मला. त्याने आपल्या वडील सगळ्या वडील टायगर म्हणूनच ग्रुपचे मला मुलं फसवलंय. जेवढे हे मित्र कंपनी ना सगळे 1000% त्याचं फोटो सगळे व्हायरल करतो. 1000% तुम्हाला मदत भेटेल. तुम्ही नका टेन्शन घेऊ. पोलीस येस. डिपार्टमेंटचं कसं काय काम असतं माहिती आहे का? कायदा नसतो. तुमच्याकडे फक्त 2 लाख रुपये दिले ते पूर्ण 13 लाख रुपये तुम्ही कॅशमध्ये हां. दिलात. हो, हो. हो, म्हणून हो. तुम्ही तसं झालेलं आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. पूर्ण टायगर ग्रुप तुमच्या सोबत आहे ते. फोन त्यांचा नंबर पण चालू आहे. ते ट्रेस करता नाही येणार का आपल्याला? तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला दिली का हा नंबर? त्यांना आता ते समोरनं काही रिस्पॉन्सच देत नाही, तर मग आपण स्वतःहून कसं काय करणार? म्हणून मी काही त्यांना दिले वगैरे नाहीयेत. अच्छा. कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये आहे म्हणला तुम्ही? इथं भारती विद्यापीठ. अच्छा. काय तिथलं पी-आय आहे का एस कोण आहे तिथलं पी-आय? साळगावकर सर. पी-आय आहेत का? हं. अच्छा. त्यांना कॉन्टॅक्ट कोणी केलं आतापर्यंत? डीसीपी ऑफिसमध्ये पण गेले होते मी. काय त्यांचं नाव? स्मिता. काय नाव आहे रे त्यांचं? समर्था पाटील काहीतरी. समर्थ पाटील. अच्छा. त्यांच्याकडून काही सहकार्य झालं नाही का? त्यांनी सांगितलं होतं साळगाव सरांना, की तुम्ही यांचं काय असेल ते लोकेशन वगैरे काढून द्या. बघा काय होतंय काय नाही पुढे. ओके, ओके. अच्छा. तर पण ते म्हणतात नाही हे फसवणूकमध्ये येत नाही. हे तुमचं सिव्हिलमध्ये येतं. तुम्ही कॅश पैसे ना. दिले तर असं ते नाही. सर्वसामान्य लोकांसोबत जर का असं फ्रॉड होत असेल तर तुम्ही कशासाठी? हां? हां, मग मलाही आमचे तेच तुम्ही म्हणायचंय. आमच्यामधून तुम्ही आहात ना. आम्ही देतो मग ते पण जी वगैरे ते बिल देतो तुम्ही आहात ना तुमच्या पगारात ना. असं काही नाही. येस. कायद्याचं काम बरोबर. खूप चांगलं आहे. पोलीस डिपार्टमेंटचं पण काम चांगलं आहे. फक्त तिथं बोलणारा व्यक्ती पाहिजेल. तुम्ही नका हं. टेन्शन घेऊ. तिथल्या साहेबांचा कोणाचा नंबर आहे का तुमच्यापाशी? माझ्याकडे आत्ता माझ्याकडे कुणाचा इथे आंबेगाव आंबेगाव चौकीत तिथे जिथे प्रमोद सरांचा नंबर आहे माझ्याकडे. ओके. नंबर तुम्ही फक्त तेवढं सांगा. मी 1001% साहेबांना पण आपल्या टायगर ग्रुपच्या माध्यमातून त्यांना मी बोलतो आणि 1001% तुम्हाला मदत होईल. नका टेन्शन घेऊ. टायगर ग्रुप तुमच्या सोबतच आहे. हां? आता आज ते प्रमोद सर मला म्हटले, की उद्या एफ-आय-आर दाखल करून घेतील. आता उद्या काय करतात काय माहिती. त्यांनी बोलवलंय ओके. मला पोलीस स्टेशनला. करून घेणार. आता माझा पण फोन जाईल त्यांना. 1001% हं. प्रमोद सर कोण आहे? प्रमोद सर म्हणजे ते एक ओळखीचे आहेत माझे घुले सर म्हणून त्यांच्या ओळखीचे आहेत ते. म्हणजे असे रेफरन्सनी झालेले आहेत. असे माझे पर्सनली माझे ओळखीचे नाहीयेत. अच्छा. ओके. मग हं. डायरेक्ट मी तिचे कोण अधिकारी त्यांना बोलू का तुमच्याकडे नंबर आहे ते? हां, हां, ठीक आहे. मग तुम्ही नका टेन्शन घेऊ. फक्त नंबर द्या. मी पर्यंत बोलतो. मी नका टेन्शन घेऊ. तुम्ही टेन्शनच घेऊ नका तुम्ही. शांतपणे तुम्ही ठीक एन्जॉय करत राहा. आपलं जे काम आहे तुम्ही करत राहा. नका टेन्शन घेऊ तुम्ही. टायगर ग्रुप तुमच्या सोबतच ओके. आहे. हं? थँक यू सो मच. हो, हो. फक्त मला माझे पैसे भेटले पाहिजे कारण मला समोरनं खूप प्रेशर 1001% ताई येतंय. तुम्ही जे 15 लाख रुपये तुमच्या कष्टाचे ते पैसे तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुमच्या सोबत आहे आम्ही. हं? ओके. धन्यवाद. नका टेन्शन घेऊ. नंबर द्या फक्त मला ताई तेवढं. हं? हो, हो. मी पाठवते. त्यांचे पण नंबर पाठवते तुम्हाला. ठीक आहे ताई. जे हा माझा चालू आहेत. WhatsApp नंबर आहे. सगळं पाठवून द्या मला डिटेल्स. ओके. हो, हो. धन्यवाद. ठीक हो. आहे. नका टेन्शन हो. घेऊ. ओके. हो, हो. ओके. ओके.